हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती आपल्या ज्योती फॅशन डिझायनरमध्ये स्वागत करते. तर आज मी तुम्हाला मागच्या लांबीनुसार साईड पीस लांबी कशी घ्यायची आणि आपली बगल कशी मोजायची हे अगदी सविस्तर सांगते. कोणत्या घडीला कितीचे बगल घ्यायची हे अगदी सविस्तर असे सांगते. चला, आपली कटोरीसाठी पण बगल सेम येते आणि प्रिन्स कटसाठी पण बगल सेम येते. त्याच्यामुळे मागील लांबीनुसार साईड पीस लांबी किती घ्यायचा हे पण मी एकदम सविस्तर सांगते. हा आपला साईड पीस आहे आणि जे मागची लांबी आपण घेतो म्हणजे पाठीच्या लांबीनुसार आपण साईड पीस लांबी घेत असतो. आणि हे माप साईड पीसचं हे माप झालं आणि घडीच्या निम्म इथलं माप घ्यायचं. ते कसं घ्यायचं ते सांगते. चला सविस्तर सांगते. व्हिडिओ स्किप न करता बघत जावा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. बाजूचीच घंटी दाबायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. हे बघा, इथं मी नोट्स काढून ठेवले. त्याच्या ही कटोरी ब्लाऊज आहे. मागील लांबी आहे पाठीची लांबी आणि साईड पीस लांबी. हे बघा, ही मागची लांबी म्हणजे पाठीचा भाग आणि हा साईड पीस. तर मागची लांबी किती आहे बघा, 12, 12.5, 13, 13.5, 14, 14.5, 15, 15.5, 16, 16.5. तर आपली 12च्या लांबीला साईड पीस लांबी किती येते, 5, 12.5च्या 5.5, 13चीला पावणे 6, 6, 13.5च्याला 6, 6.25, 6.5. हे कटोरीनुसार घेतलं जातं. आता समजा 13.5ला मी सांगितलं. 14ला किती आहे बघा, 6.25, 6.5, पावणे 7, 14.5ला 6.5, पावणे 7, 7, 15चीला पावणे 7, 7, 7.25, 15.5, 7 आणि 7.25, 16चीला 7, 7.25, 7.5, 16चीला 7, 7.25, 7.5. ही झाली साईड पीस लांबी. समजा आता मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले चेस्ट साईज 32ची ब्लाऊज कटिंग करून दाखवला आहे. त्याच्यामध्ये पाठीची लांबी आहे 14.5. तर साईड पीस किती घेतला मी त्याला, 6.25 का 6.5 घेतला. तर मग त्याला कशी कटोरी आहे, कटोरी आपण त्याला 9ची लावलेली आहे. 9.5ची घडी येते तर 9ची कटोरी लावलेली आहे. कधी कधी पाठीचा भाग मोठा येतो आणि छातीचा भाग आपला कमी असतो, त्याच्यामुळं कटोरी आपली घडीपेक्षा कमी लागते. 9.5ची घडी आहे तर 9ची कटोरी येते. कधी 9.5चीच घडी असेल तर 9.5चीच कटोरी लागली जाते. तर आता समजा मागे लांबी आहे 14.5 पण कटोरी 9ची आहे. तर आपण ह्याला साईड पीस पावणे 7 घेतला तर आपली कटोरी लावताना छोटी पडेल आणि साईड पीस मोठा होईल. म्हणून आपली कटोरी 9ची आहे तर आपण साईड पीस ह्याला 6.5 नाही 6.5 नाहीतर 6.25 घ्यायचा, पावणे 7 नाही घ्यायचा असं. आणि घडीच्या निम्म पण बघा तुम्ही, इथं घडी दिली आणि इथं कपड्यावर पेपरवर आपण कटोरी काढतानाचं हे माप टाकायचं असतं. आता घडी कितीच्या आहेत त्या मी सगळ्या दिल्या, 8.5 पासून 12.5पर्यंत दिले आणि कपड्यावर पण 8.5 पासून 12.5पर्यंत घडीच्या निम्मा दिलेला आहे. 8.5च्या घडीला किती येतं, 6.25, 9च्या घडीला 4.5, 9.5च्या घडीला पावणे 5, 10च्याला 5, 10.5, 6.25, 11चीला 5.5, 11.5चीला पावणे 6, 12चीला 6, 12.5च्या घडीला 6.25 येतं. हे घडीच्या निम्म येतं. व्यवस्थित असे डायग्रॅम आहेत माझ्याकडे. असंच्या असंच हे टाकायचं. एकदम सविस्तर असा ब्लाऊज आपला अंगामध्ये फिटिंगला बसतो. चला तर मग मी तुम्हाला टाकून दाखवते. इथं बघा, मी आता ह्याची मागे लांबी किती आहे, 16.5. तर ह्याला साईड पीस किती घेतलेला आहे, हे बघा 7.5. तर ही 11ची घडी आहे, याला 10.5 11ची कटोरी लागणार आहे. ही कटोरी कशा ओळखायच्या ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल सविस्तर. ब्लाऊजवर कोणत्या मापाची कोणती कटोरी आहे ते सविस्तर कशी ओळखायची ते मी सांगते. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जावा, स्किप नका करू, म्हणजे तुम्हाला त्याच्यामधले प्रॉब्लेम कळतील.
आता मागे लांबी समजा आपली मागे लांबी आहे 14, तर आपली शोल्डर येणार आहे 5.5. सरळ येण्यासाठी इथे एक पॉइंट घ्यायचा. बगल येणार आहे आपली 5.5. आणि सरळ लाईन ओढून घ्यायची जेवढी आपली चेस्ट आहे तेवढी. इथं बगलचा शेप आपला 1.25चा येणार आहे. व्यवस्थित असा गोल शेप देऊन घ्यायचा. हे बघा. तर ह्याला आपला साईड पीस किती येणार आहे? पाठीची बगल 5.5 आहे तर पुढे पण बगल 5.5च येते. मागे लांबी 14 आहे तर साईड पीस लांबी इथं 6.25 घ्यायचा. हे बघा असा 6.25. 6.25 म्हणजे 6 आणि 2 लाईन बरोबर. आता 9.5ची घडी आहे म्हणून आपण इथं घडीच्या निम्म घेणार आहे 4.25. 4.25. 5ला 2 रेषा कमी. सरळ लाईन थोडी वळून घ्यायची 2-2.5 इंचापर्यंत. आता इथं बगलचा शेप द्यायचा. 1/2 इंचाने क्रॉस घ्यायचं आणि 1/2 इंचाचा शेप घ्यायचा. इथून इथं साईड पीसला शेप घ्यायचा 2.5 इंचाचा. जेवढा पुढे गळा आहे तो पुढे गळा घ्यायचा असं. आणि हा शेप द्यायचा कटोरीचा. हे बघा. आता मागे लांबी 14.5 असेल. 14.5 असेल मागे लांबी. बगल सेम येणार. घडीनुसार बगल चेंज होते. 14.5च्या मागच्या लांबीला साईड पीस लांबी येणार इथं 6.5. आणि जेवढी घडी आहे घडीच्या निम्म इथलं माप. समजलं? आता मागे लांबी 15 असेल. ही पाठीची लांबी 15 असेल इथून इथं. हे बघा इथून मागची लांबी तर 15 असेल तर साईड पीस लांबी येणार आहे 6.25. इथून ही साईड पीस लांबी 6.25. हे बरोबर इथं इथून इथं 6.25. हे बघा ही साईड पीस आपला. ही इथं साईड पीस बोलतात याला. ही कटोरी लावायचं बाजू. समजलं? आणि जी आपली घडी येणार आहे जेवढी पण घडी येईल त्या घडीच्या निम्म इथलं माप टाकायचं. कंपल्सरी सर्वांच्या ब्लाऊजला असंच करायचं. आता मागे लांबी 15.5 असेल तर साईड पीस लांबी किती घ्यायचा? हे बघा साईड पीस लांबी. तर इथं साईड पीस लांबी घ्यायची 7 इंचाची. हे बघा इथून इथं 7 इंच. हे आणि जेवढी पण घडी असेल त्याच्या निम्म घ्यायचं. 16च्या लांबीला पण तसंच करायचं. 16च्या लांबीला पण हे माग पाठीची लांबी 16 असेल तर साईड पीस लांबी घ्यायची 7.5. 7.5 आणि जेवढी घडी असेल तेवढी घडी घ्यायची. जेवढी घडी येईल त्याच्या निम्म घ्यायचं. आणि 16.5ची हे बघा मागची लांबी आहे 16.5 तर साईड पीस लांबी घ्यायची आपण. हे बघा इथं घेऊन दाखवली मी 7.5 येते. समजलं? मागच्या लांबी 16.5 असेल. 16.5ला 7.5च घ्यायचा साईड पीस लांबीचा. हे बघा इथून ही अशी 7.5च घ्यायची. व्यवस्थित असं हे माप टाकत जावा तर तुम्हाला सविस्तर समजेल.
चेस्ट साईज 32, 28 ते 32, 34, 35, 36. चेस्ट साईज 28 ते 50पर्यंत हीच अशीच मापं टाकायची. व्यवस्थित अशी मागची लांबी घ्यायची. मागची लांबी 12.5पासून टाकू शकतो आपण. 12.5 ते 16.5पर्यंत मागची लांबी असते. आत्ताचे कस्टमरच्या ब्लाउजांची भरपूर अशी हाईट ठेवायची असते. त्यांना भरपूर हाईटचे ब्लाऊज शिवतात. त्याच्यामुळे हे कधी पण मागच्या लांबीनुसार साईड पीस लांबी व्यवस्थित घेतली तर पुढच्या साईडला ब्लाऊज उचलत नाही. कटोरीमध्ये पण व्यवस्थित असा ब्लाऊज बसतो आपला. जर आपण मापं व्यवस्थित घेतली तर आपली फिनिशिंग व्यवस्थित येते. फिनिशिंग व्यवस्थित असली तर आपली कटिंग व्यवस्थित होईल. कटिंग व्यवस्थित असेल तर आपला ब्लाऊज व्यवस्थित फिनिशिंगनं दिसेल. हे सर्व मापं आपल्या व्यवस्थित आठवणीत ठेवून कटिंग करायची. कटिंग करताना कधीही घाई करायची नाही. व्यवस्थित अशी मापं घेऊन कटिंग करायची. कधी पण कटोरी मोठे चेस्ट साईजचे असेल तर इथून इथं 5 इंचाचं माप पुढे घ्यायचं आणि सरळ आपल्या पुढच्या लाईनला शेप द्यायचा, जेणेकरून आपल्या शोल्डरमध्ये ब्लाऊज उतरत नाहीत. चला तर मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईम भेटूया. चला बाय बाय. आणि चेस्टनुसार बगल किती घ्यायची बघा. चेस्टनुसार बगल किती घ्यायची हे आपण ह्याला बगल बोलतो. हे बगल आहे. आता हे 11ची घडी आहे ना. 11च्या घडीला आपण बगल घेतलेली आहे 6ची. हे बघा. तर तसंच आपण 9च्या घडीला बगल किती घेतो. आता ही 9ची घडी 9:9.5ची घडी आहे बघा. इथं हे 9:30च्या घडीला बगल किती घेतलेले आहे तर बगल आहे आपली 5.5. ह्याला आपण बगल बोलतो. ही आहे बगल. ही शोल्डर. ही बगल. इथून इथं चेस्ट म्हणजे घडीचा चौथा भाग, जे अंगावरती छातीची साईज येते आपले त्याचे 4 भाग करून प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन करतो. त्याला बोलायचं चेस्ट. इथं कंबर येते. आणि हा आपला साईड पीस. हे बघा साईड पीस आहे. इथून इथं जशी आपली पाठीची बगल येते तशीच आपण पुढच्या साईडला पण सेम बगल टाकतो. पाठीच्या भागाला 5.5 बगल असेल तर पुढे पण 5.5. पाठीमागच्या भागाला बगल आपली आहे 6 इंचाची तर पुढे पण आपली 6ची येणार आहे. तर आपली चेस्टनुसार बगल साईज बगल किती घ्यायची ते तुम्हाला सविस्तर सांगते. हे बघा चेस्ट साईज आहे आपली आणि ही बगल आहे. चेस्ट आहे आपली 30 तर त्याला बगल घ्यायची 5.5. चेस्ट साईज आहे 32 तर 5.5च बगल घ्यायची. चेस्ट साईज आहे 34 तर बगल आपली 5.25 घ्यायची. 5.5 घेतली तरी चालते पण 5.25 घ्यायची म्हणजे काखेमध्ये आपला ब्लाऊज टाईट वाटत नाही. चेस्ट साईज आहे 36 तर बगल लांबी आपली घ्यायची 5.25. ही इथून इथंपर्यंत बगल लांबी. चेस्ट 38 आहे तर बगल लांबी आपली 5.25. चेस्ट 40 आहे बगल 6 घ्यायची. 42ला पण 6 घ्यायची. 44 6 घ्यायची. 46ला पण 6च घ्यायची. सेम बगल आपली इथून इथं अशी बगल. ही बगलचं लांबीचं मी माप सांगते आहे इथंपर्यंत, जेणेकरून हे बगलचं माप व्यवस्थित घेतलं तर आपल्याला काखेमध्ये ब्लाऊज टाईट वाटत नाही. व्यवस्थित असा ब्लाऊज फिटिंगला बसला जातो काखेमध्ये बगल तर आपण व्यवस्थित नाही घेतली तर आपला ब्लाऊज काखेमध्ये कचला जातो. फिटिंगची लाईन पण आपली सरळ येत नाही. जेव्हा आपण फिटिंग टाकतो ब्लाऊजवर तेव्हा आपली सरळ लाईन येत नाही. आपले फिटिंग करताना आपलं हे असं साईडला असं जातं. म्हणून आपण ही बगलचं माप व्यवस्थित टाकायचं. ह्या घडीनुसार माप टाकायचं. व्यवस्थित असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. असं हे माप टाका तुम्ही. एकदम ब्लाऊज फिनिशिंगनं व्यवस्थित असं आपल्याला
बसणार आहे. चला तर मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईमला भेटू. चला बाय बाय.